ज्याने येणाऱ्या प्रत्येक चेंडूला सीमे पलीकडे धाडवण्याचंच काम केलं. यस, ज्यानं 12 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी मात्र केली. यस, कॅप्टन हर्षद पाटील ठरलाय, माफ करा कल्पेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सो कल्पेश, चला आपण या. कल्पेशला आपण ही ट्रॉफी आपण देणार आहोत. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. 12 चेंडू आणि 28 धावांची खेळी मात्र केली. ही ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री ऋषिकेश दादा पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी वितरित करायची आहे. ऋषिकेश पाटील एक अप्रतिम जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र वितरित केली जाते. थँक्यू सो मच अँड वेल प्लेड कल्पेश. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या तुला देखील शुभेच्छा असतील आणि एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. अप्रतिम ही लढत असेल या दोन संघामध्ये, कारण एका बाजूला बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल मयूर 11 अडवली भुतावली हा संघ विपक्ष गाव दिवी लाखोली बी. बिग फाईट बिटवीन टू टीम्स. मी थोडा वेळ थांबतोय, आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया. द व्हॉइस ऑफ पालवली मिस्टर किरण जाधव सर. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर पुण्याच्या एकदा जाणार आहोत आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. अडवली भुतावली खूपच दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचले. नवी मुंबई वाशी इथपर्यंतचा प्रवास करून आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीचा प्रवास करून वाडा तालुक्यामध्ये आणि लोहपे या गावामध्ये ते देखील पोहोचलेले आहेत. कारण हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. कारण हे क्रिकेट खेळ असा आहे की खेळापासून कोणी वंचित राहत नाही आहेत. आणि मयूर 11 अडवली भुतवली हा संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी लाखिवली बी. तर मागील मॅचमध्ये जबरदस्त शिकस्त दिली. गोलंदाजी फार चांगली राहिली. बॅटिंगचा प्रत्येकरण चांगलं राहिलं आणि त्यानंतर 3 षटकांची मॅच असेल. परंतु पहिले षटक आहे आणि ह्या पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज झालेत महेंद्र. स्ट्राइटम उपर द विकेटने. यावेळेला मात्र पहिलाच बॉल आहे. सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु निशांत गडक स्ट्रेट ऑन ड्राईव्हला लॉंगॉनच्या क्षेत्रामधून पुढे आले आणि चांगला जजमेंट अप्रतिम चांगला झेल पकडला आणि हा पहिला धक्का बसलाय या पहिल्या बॉलवर. बिग ब्लॉक. परंतु अशी सुरुवात मागील मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये सुद्धा ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिला बॉल होता, कारण मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन देखील घडवलं होतं, परंतु टार्बिंग टेक्निक टेम्परामेंट सर्व गोष्टींची कमतरता जरूर जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण चांगला निर्णय आहे. फलंदाज बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि त्यानंतर त्यांनी देखील
आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारे धाम नाही आहे, परंतु पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी अपेक्षित ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण पॉवर प्ले च्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजीचा इव्हेंट्स पाहायला मिळतो महेंद्र पागी यांच्या वतीने. नेहमी सातत्यपूर्ण सातत्य कसं ठेवावं, एखादं ज्या प्रकारे म्हणतात ना की एखादा थेंब एखाद्या वज्रासारख्या कठीण दगडावर ज्या वेळेला अगदी एक थेंब थेंब पडत असतो ना, त्या वेळेला तो वज्रासारखा कठीण दगड सुद्धा फुटत असतो. म्हणजे तो थेंबाने नाही आहे तर त्या थेंबाच्या सातत्यामुळे तो कठीण दगड. आपल्याला पॉवर प्लेचा षटक आहे. याच्या अगोदरची मॅच आपण बघितली, जे बदल चिंबीपाडा बी आज संघ बॉन्स झालेत, 2 मॅच जिंकलेत. कुठला संघ जिंकेल त्या संघाबरोबर त्यांना देखील खेळायचं आहे. परंतु डीप कव्हर्सला तिकडे फिल्डर आहेत, परंतु मागील मॅचमध्ये बॅटिंगमध्ये पूर्णपणे ऋतिक गडक थोडासा फिल्डरला पिछाडीवर गेला. त्याच्यानंतर मात्र मनोज गेले. मनोजने देखील चांगली बॅटिंग केली, कारण लकीली टीममध्ये यंगस्टर आहेत, युवा खेळाडू आहेत. युवा खेळाडूंचा भरणा अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन, गावातून मिळणारा प्रतिसाद जबरदस्त. आणि पुढे हा संघ देखील चांगल्या प्रकारे वाटचाल करतोय नेहमीच त्यांच्या नावाचा. आणि आई गावदेवी लॅक्युली बी या संघाचा मात्र वर्चस्व दबदबा कायम राहिलेला आहे. येथे देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ज्या वेळेला एखादा फलंदाज उजव्या स्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात ना, आणि त्यावेळेला खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते ना, त्यावेळेला मात्र मोठा फटका येत नाही, हे देखील आपण पाहिलेलं आहे. परंतु ज्या वेळेला क्रॉस बॅटने ज्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न करतात ना, आणि त्यावेळेला जर का खोलवर टप्पाची गोलंदाजी झाली तर कदाचित मोठे फटके येत नाही आहेत, हे देखील आपण पाहिलंय. परंतु अशा वेळेला एखादा फुलटॉस बॉल, एखादा शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल जर का एखादा भेटला तर त्याच्यावर निश्चित मोठे फटके देखील येतात, हे देखील आपण पाहिलंय. परंतु ज्या वेळेला फलंदाज उजव्या स्टिकच्या बाहेर जाऊन आणि खेळण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेला देखील गोलंदाज देखील इतके चाणक्य आहे, तीक्ष्ण आहे की बॉल देखील त्याच रेंजमध्ये मेंटेन लाईन अतिशय चांगल्या प्रकारे करतात. आणि बाहेर बॉल आणि पंच आपल्याकडे बोलतात वाईड बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक अवांतर धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत 3. पुढील मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग चिंबीपाडा बी कुठला संघ जिंकतोय, आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम मॅच जय शिवाजी अनगाव हा संघ खेळण्याकरता पात्र ठरलेला आहे. परंतु या बेलीला बॅटची हलकीशी गाडा घेतली आणि बॉल एस्टनच्या मागे महेंद्र पागी यांच्या हातखंडामध्ये विसावला. चांगला झेल पकडला एस्टनच्या मागे आणि आणखी एक विकेट. तीन विकेट गेलेला आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, अलॉंग द कार्पेटच्या साईडने खेळलेत. परंतु टीममध्ये फिल्डर आहेत. ऑन साईडला साहिल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कारण कुठल्या प्रकारे मोठा फटका मारू दिला जात नाही, या थोडंसं प्रेशर टाकण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजी नेहमीच प्रामुख्याने सातत्य ठेवलंय. ज्या वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केला, त्याच्यानंतर मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलंय हरीशने सुद्धा. ज्या वेळेला मात्र जबरदस्त क्रॅक केलंय डीप पॉइंटला, तिकडे सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. कारण गरज देखील आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते मोठे फटके तसे मात्र मारावे लागतील. चौकार तर आलाय, यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये आज चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न राहिला आणि अशातच मात्र एक सिंगल धाव तर कम्प्लीट झाली आणि सिंगल धावेने धावफलक आहे 9 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे मयूर 11 अडवली भुतवली. गतवर्षी
टॉपच्या स्थानावर असलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. गावदेवी वालशिंद हे संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला आणि त्यानंतर आहे गावदेवी लाखिवली बी. हा संघ देखील तेवढा तगडा संघ आहे, तर गेल्या वर्षी देखील शानदार कामगिरी राहिली आणि यावर्षी देखील सातत्य ठेवलेलं आहे. इथे मात्र क्लीन बोल्ड त्रिफलाची सर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्या धावा आहेत त्या थोड्याशा कमी लागलेल्या आहेत, परंतु इथनं अटॅक काउंटरला सुरुवात करावी लागेल. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आणि हवाई मार्गाने आज फटके देखील खेळावे लागतील. जास्तीत जास्त धावा या कशा प्रकारे जोडल्या जातील आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. कारण साहिलने देखील डेट ओव्हर हाताळले, अतिशय चांगलं हाताळलं होतं, परंतु तिसरं षटक कंटिन्यू जो गोलंदाजीमध्ये निशांत आहे, परंतु क्लास काय जबरदस्त इनसाइडला आउट ऑफ स्ट्रोक. जसा बॉलच्या रेंजमध्ये गेले, लाईनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं आणि सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या भरून पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. चौकार पाहायला मिळाला आहे. या बॉलला पुन्हा लॉक करण्याचा प्रयत्न केला. मिस फटका आहे, बॉल हवेमध्ये स्टेप लँडिंग झालंय. कुठल्या प्रकारचा फिल्डर नाही आहे. ऋतिक जाईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते, म्हणजे 2 धावा अधोरेखित धाव पुस्तकावर घेतल्या जातील आणि 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे 17. जवळपास 25 ते 30 धावा जरी सुद्धा मात्र तुमच्याकडे लागल्या जातात ना, त्या वेळेला एक चांगली टोटल ही बनली जाते. परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद झालेत. विकेट. परंतु आतापर्यंत धावा पूर्णपणे स्थगिती लावलेली आहे. ऑन साईडला ऑन ड्राबी खेळलेत, परंतु डीपमध्ये फिल्डर आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर एक सिंगल आली. सिंगलने धावा लागलेल्या आहेत 19. उर्वरित काही बॉल जे शेष आहेत त्यामध्ये एखादा बिग ब्लास्ट, एखादा मोठा फटका जर का इथे रिलीज झाला तर मात्र धावा चांगल्या जोडल्या जातील. स्काय घडले मैदानाच्या आतमध्ये. लॉंग स्टॉप तर क्लिअर झालंय. व्हाईट बॉलचा इशारा. 5 धावा. चौकार आलाय, कारण अगदी पूर्णपणे धावा थांबलेल्या आहेत. धावा थांबत असताना मात्र डाऊन द लेग डाबा स्टिकला मेंटेन करणारा बॉल, डाबा स्टिकच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा दिला आणि एक्स्ट्रा देखील पकडू शकले नाहीत आणि सर बॉल लॉंग स्टॉप क्लिअर केलंय. 4 धावा, म्हणजे एकंदरीत 5 धावा. 24 धावा, 24 रन बनलेले आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत. परत फिल्डर आहेत हरीश. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर रन आउटच्या रूपानं आणखी एक फलंदाज बाद झालेत.
परंतु वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. म्हणजे या षटकामध्ये थोडंसं घरची षटक राहिलेलं आहे. धाबा मात्र येत आहेत आणि एकंदरीत धावांचा जर आपण विचार केला तर डेड ओव्हरला सुरुवात जशी झाली 26 रन बनलेले आहेत. अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगल्या लेंथ लाईनमध्ये चांगली लाईन मेंटेन केली. 26 धावा आणि 27 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे, सेट केलेलं आहे. परंतु संपूर्ण स्पर्धेकरिता ज्यांच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे विशेष सहकार्य जे लाभलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम किल्टन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय राजेंद्र चातुर्य यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे किल्टन गावचे उद्योजक आदरणीय रोशन प्रकाश पाटील यांच्या वतीने. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे वसुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय संदीप धर्मा भुजारी यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तदनंतर 2 जोडी स्टंप यष्टम आणि पंचांसाठी कॅपची जी व्यवस्था आहे ते आदरणीय विकासजी पाटील यांनी केलेली आहे. त्यानंतर केल्टनगावचे उद्योजक आदरणीय दिवेशजी पाटील यांच्या वतीने आर्थिक सहकार्य 5,000 रुपयांची मदत या स्पर्धेकरता आलेले आहे. त्यानंतर नित्यानंद बाबा ट्रस्ट आदरणीय अनिगाजी पाटील यांच्या वतीने 3,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. त्यानंतर कैलासवासी नयन घोगरे यांच्या स्मरणार्थ आणि संपूर्ण संघासाठी टी शर्टची व्यवस्था आदरणीय अमोलजी पवार लोपेगावचे उद्योजक. त्यानंतर सह्याद्री स्टोन क्रेशर लोहोपे, राजयोग स्टोन क्रेशर लोहोपे, संजोग स्टोन क्रेशर लोहोपे, जय माता दी स्टोन क्रेशर लोहोपे, उद्धव लाईफ स्टोन क्रेशर, प्रसाद स्टोन क्रेशर, गायत्री स्टोन क्रेशर आणि सिनर्जी टेक्नो व्हेंचर्स LLP आणि आई गावदेवी क्रिकेट मंडळ लोहोपे. त्यानंतर नीटची व्यवस्था जी आहे ती कल्पेश भोईर चांबलेगावचे आहे. त्यानंतर नारायणजी सालवी लोपेगावचे त्यांच्या वतीने देखील आर्थिक सहकार्य अनिकेची पाटील आणि मैदानाकरिता विशेष सहकार्य त्यांच्या वतीने देखील आपल्याला लाभलेलं आहे. परंतु एक जर आपण बघितलं तर सुरुवात जेवढं अपेक्षित आहे ते सुरुवात इथे पाहायला मिळाली आणि पहिल्या बरोबर चमकार आलेला आहे. चमकार आणि सुरुवात पाहायला मिळाली. यस षटकार आहे. बॅटिंग करण्यामध्ये देखील फार अगदी माहिर आहेत. बॅटिंग स्ट्रॉंग आहे, दर्जेदार आहे आणि धाबा देखील मयूर 11 अडवली संघाकडे एक चांगली टोटल आहे. परंतु गोलंदाजी देखील तेवढी अपेक्षित आहे. ती गोलंदाजी मात्र इथे केली जाईल का? जबरदस्त प्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी नयन स्मृती चषक उजवा बिलॉंग करणारा बॉल आहे भरपूर बाहेरच्या बाजूने आणि पंच आपल्याकडे बोलतात आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी देखील केलेला आहे. म्हणजे पहिल्या बॉलवर षटकाराला दुसऱ्या अगदी यसी खेळाडू नृत्य आहे. पहा तिकडे कारण तिकडे हलकासा बॅटला टच झाला होता पण साहिलने सुद्धा दर्शवलंय की वाईट बॉल नाही आहे. ही खेळाडू नृत्य असणं गरजेचं आहे. या बॉल देखील उजवा स्टिकला पेंटिंग करणारा बॉल भरपूर उजवा स्टिकच्या बाहेर आणि ऑन द ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे आणि यष्टीरक्षकाने शेल देखील सुटलेला आहे. यावेळेला स्पूल शॉट हिटमॅन रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. जसा मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हाताळला त्याच्यानंतर मात्र फुल शॉट भरपूर टायमिंग
भेटला होता फलंदाजाला, त्याचा परिपूर्ण आणि पुरेपूर फायदा घेतला जातो आणि गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला एखादा खराब बॉल आला त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे, एखादा चांगला बॉल आला त्यांना सन्मान देणं गरजेचं आहे. यावेळेला जबरदस्त बैठक शॉट, पुन्हा एकदा डीप स्क्वेअरकडे हा बॉल देखील जाऊन धडकलाय सीमारेषेला. धावा मिळतील 4. जबरदस्त बॅटिंग चा इव्हेंट चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये बैठक शॉट ज्यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न चालू होता. याच्या अगोदरचा फटका जर आपण बघितला ना तर अगदी लॉ फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर मात्र स्विच शॉट ज्यावेळेला केला जातोय त्यावेळेला जास्तीत जास्त धावा मिळतात. कारण अगदी बैठक पूर्णपणे बैठक घेतली, स्लॉक शिपचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॅकअप स्पिलिककडे बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. त्याच्यानंतर देखील चांगलं कमबॅक केलंय, परंतु धावा लागल्या जातात धावफलकावर. 16 रन बनलेले आहेत. येणारे उर्वरित 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. मागील मॅचमध्ये मात्र गोल्डन ढगवता शिकार बनला होता ऋतिक कडक आणि मनोज चांगली बॅटिंग केली होती मनोजने. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आणि 11 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न देखील केला नाही. जशी जागा बनवली आणि त्याच्यानंतर नो बॉलचा इशारा आलाय. कारण 12 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत, धावा कमी आहेत. फ्रीडचा इशारा आला आणि बॉल देखील फ्रीड असेल. एबीपी माझा स्लोगन उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल असेल फ्रीड. फ्रीड बॉल आहे. फ्रीड चेंडूवर तर लॉक तरी केलाय, पाहावं लागेल तिकडे फिल्डर साठी मस्त काला दस्तक देणारा सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. फ्रीड बॉलचा फायदा मात्र पुरेपूर घेतलेला आहे ऋतिकने. तर जबरदस्त टायमिंग लाजबाब आपल्याला पाहायला मिळालं. टायमिंगच्या बलबुत्यावर यावेळेला पुन्हा एकदा बॅटची गडा घेतली आणि लॉंग स्टॉपला हा बॉल विजयाकरिता सीमारेषेच्या बाहेर. चौकार. साहजिकतेने विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन आहे गावदेवी लाखिवली बी, हडलक मयूर 11 अडवली भुतवली. चल आमचे मान्यवर या आपण. आदरणीय भरतजी पाटील यांची शुभ असते. आपण टॉस इथे आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. टॉस केला जाणार आहे आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो देखील जिंकलेला आहे जयभद्रंग चिंपीपाडा भीम संघाच्या त्याच कर्णधाराने. मान्यवरांचे आभार.